मराठामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक रिक्रुटमेंटमध्ये कोणत्या पदाकरता ही जाहिरात आहे सर्व काही पाहणार आहोत. अंतिम मुदत पाहणार आहोत. त्याशिवाय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिजे ते पाहणार आहोत. पण आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. वेळ न दवडता बघूया आपल्या स्क्रीनवरती या पदांकरता ही जाहिरात आहे. तर याच्यामध्ये मॅनेजर या पदाकरता वयोमर्यादा 40 वर्ष आहे. वेतन 81,860 रुपये वेतन आहे. जॉईंट मॅनेजर IT गव्हर्नन्स इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड कंट्रोल ऑफिसर कमाल वयोमर्यादा 37 वर्ष आहे. वेतन जे आहे ते 69,590 प्रति महिना असेल. जॉईंट मॅनेजर IT ऑपरेशन कमाल वयोमर्यादा 37 वर्ष, वेतन 69,590 रुपये आहे. असिस्टंट मॅनेजर सॉफ्टवेअर डेव्हलपर पदाकरता कमाल वयोमर्यादा 35 वर्ष, वेतन 65,800. असिस्टंट मॅनेजर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन, असिस्टंट मॅनेजर डिजिटल पेमेंट चॅनल आणि असिस्टंट मॅनेजर सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट जनरेशन या सर्व असिस्टंट मॅनेजर पदाकरता वयोमर्यादा 35 वर्ष आहे. कमाल आहे ती. वेतन जे आहे ते 65,800 वेतन आहे. याशिवाय या पदाला अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख जी आहे ती 5 मे 2025 पर्यंत आहे. या पदाकरताची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण सध्या पाहतोय. तर या जाहिरातीमध्ये यांनी पूर्णपणे डिटेल जाहिरात दिलेली आहे. याच्यामध्ये तुमच्या एक्सपिरियन्स शिवाय तुम्हाला जी एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन पाहिजे, फॉर एक्झाम्पल आपण एका पदाचं घेऊ, मॅनेजर चीफ इन्फॉर्मेशन या पदाकरता 7 वर्षाचा अनुभव हवा आहे. तो 1 इयर त्याच्यामध्ये सिसो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे IT इंडस्ट्री मधला. आणि प्रेफरन्स जो आहे ज्याचं बँकिंग डोमेन आहे त्यांना तो प्रेफरन्स दिला जाईल असंही त्यांनी या जाहिरातीमध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. याशिवाय या पदामध्ये बाकीच्या खालच्या ज्या पोस्ट आहेत, असिस्टंट मॅनेजर पदाच्या पोस्ट ज्या आपल्याला स्क्रीनमध्ये दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय की पर्टिक्युलर ऑपरेशन्स आहेत, जसे की जॉईंट मॅनेजर पाहिल्यानंतर असिस्टंट मॅनेजर सॉफ्टवेअर डेव्हलपर. तर याचं सर्टिफिकेशन जे आहे ते ओरॅकल, जावा, .NET याच्यामध्ये सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा असिस्टंट मॅनेजर या पदाकरता पाहिजे. सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन असिस्टंट मॅनेजर पदाकरता सर्टिफिकेशन सेम आहे, ओरॅकल, जावा किंवा .NET मध्ये पाहिजे. याशिवाय सॉफ्टवेअर डेव्हलपर फॉर रिपोर्ट जनरेशन याच्यामध्ये वर्किंग एक्सपिरियन्स जो तुम्हाला आहे तो SQL मध्ये, डाटा अॅनालिटिक्स, BI टूल्स मध्ये असेल तर प्रेफरन्स दिला जाईल. याच्यामध्ये सर्टिफिकेशन जे आहे ते OCP 19C मध्ये असणं गरजेचं आहे. तर या पूर्णपणे ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. ही जाहिरात जी आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे. याशिवाय जर आपल्याला काही अडचण आल्यास आपल्या चॅनल कॉमेंट बॉक्स मध्ये आपण कॉमेंट करू शकता. अर्ज दाखल करण्याची ऑलरेडी मी तारीख सांगितली. शेवटची तारीख जी आहे ती 5/5/2025 पर्यंत आहे. यानंतर मुलाखतीचं ठिकाण जे आहे ते डेप्युटी जनरल मॅनेजर OSD HRD & M डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई, सर विठ्ठलदास श्रुती भवन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन फोर्ट मुंबई, पोस्ट बॉक्स नंबर 472. आणि याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे www.mscbank.com. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात होती ही महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक रिक्रुटमेंट तर्फे होती. आपल्याला काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा, जेणेकरून तुम्हाला अप्लाय करताना कोणतीही अडचण येणार नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुट